बायकोचा वाढदिवस, पावसातील बाईक राईड आणि डोंगराच्या कुशीत हिरव्यागार झाडांनी वेढलेला एक सुंदर स्टे. चला सुरू करूया आजचा प्रवास. बॅग घेतली, हेल्मेट घातलं आणि ट्रिपची पहिली सेल्फी काढली आणि निघालो लोणावळ्याकडे. पुणे आहे म्हटल्यावर ट्रॅफिक हे लागणारच. हलका पाऊस सुरू झाला आणि चहाची आठवण झाली. मग नुसतं चहा कसं पिणार, मग बरोबर पोहे सुद्धा खाल्ले. कितना सुंदर जंगल है ये सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया एकदम हेवनली एटमॉस्फेयर. मस्त राईड नंतर ना आम्ही पोचलो सॅफ्रॉन स्टे मध्ये. बघितल्या मला ही जागा खूप आवडली. आजूबाजूला फक्त शांतता, हिरवळ आणि डोंगर एवढेच दिसत होते. तुम्हाला आमची रूम दाखवतो कुठे आहे. हे बघा, तिकडे बघा. रूम मध्ये शिरताच खूप कोझी फील होत होतं. रूमचं इंटेरियर, कम्फर्टेबल बेड बघून आम्ही दोघं पण खुश झालो होतो. हा काय सुंदर व्ह्यू आहे बघा बरं. मस्त ना, मस्त झाडी, सगळीकडे झाडी. चल आतमध्ये ओपन कर. सगळ्यात जास्त आवडलेलं मला ह्याचं वॉशरूम आणि मिरर वॉशरूम. आणि हे आहे बाथटब. असं काहीचं वॉशरूम आहे आमचं. खूप भूक लागलेली म्हणून पटकन फ्रेश झालो आणि माका पावा रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोहोचलो. जेवणासाठी आम्ही सगळे नॉनव्हेज पदार्थ घेतले होते आणि सगळ्या पदार्थांची चव ही खूप छान होती. सकाळचे 8 वाजले होते. खिडकीतून डोकावून बघितलं तर धुक्याची सुंदर चादर पसरली होती. नाही, जायची इच्छा नाही आहे अजिबात सुद्धा. चला निघायचं. बाय 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 बाय. जायची इच्छा अजिबात नाहीये, तर पण जावं लागतंय. परत घेऊन येणार आहे मी तसे. चला चला चल फास्ट. पाऊस येतो. वाटेत असे काही व्ह्यू आले तर थांबून फोटो काढल्याशिवाय राहवतच नव्हतं. आम्ही आता जस्टच पोचलोय. हा होता आमचा पहिला ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा.
लाईक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय. परत भेटूयात अशाच ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.